अखेर आज दादांचा गुन्हेगार सापडला. आता होणार थेट शिक्षा. मुख्यमंत्र्यांनी दिली ऑर्डर. आजची ही खळबळजनक बातमी ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. कारण की अजितदादांच्या विमान अपघाताबाबत एक असा खुलासा झालाय की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यात मोठी खळबळ उडाली. कारण की हा खुलासा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी आदेश देताच अशी काही धक्कादायक माहिती आता समोर आली. एक असा रिपोर्ट समोर आला की ज्यामुळे सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या. आता जबरदस्त शिक्षा होणार. कालपर्यंत दादांच्या अपघाताबाबत अनेक अफवा सोशल मीडियावर गाजत होत्या. कुणी म्हणत होतं दुर्घटनेत काहीतरी बिघाड झाला, त्यामुळे विमान पडलं, तर कुणी म्हणत होतं विमान चालवणाऱ्या वैमानिकाची चूक. पण आज अशी एक गुप्त माहिती समोर आली. एक असा रिपोर्ट समोर आला ज्याने या कटाचा मुख्य सूत्रधार, त्याचं नाव समोर आले. हे नाव इतकं मोठं आहे की ते समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार संबंधित यंत्रणांनी सर्व पुरावे गोळा केल्याची माहिती समोर येत आहे. या पुराव्यांच्या आधारे तपासाला नवं वळण मिळाल्याचा दावा केला जात आहे. प्रेक्षकांनो, पुढे जी माहिती तुम्ही ऐकणार आहात ती अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. त्यामुळे शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका आणि प्रत्येक गोष्ट नीट समजून घ्या. ज्या दिवशी दादा आपल्याला कायमचे सोडून गेले ती तारीख होती 28 जानेवारी 2026 आणि वेळ होती सकाळी 8:45. त्याच वेळी तो भीषण विमान अपघात घडला आणि संपूर्ण राज्य हादरून गेले. 28 जानेवारीपासून आजपर्यंतच्या घडामोडी महाराष्ट्राने पाहिल्या आहेत. मात्र आता तपासाचा केंद्रबिंदू ठरली आहे 27 जानेवारीची मध्यरात्र. म्हणजे अपघाताच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं? नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालामुळे या प्रकरणात नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. या अहवालात अपघाताच्या आदल्या रात्री काही महत्त्वाच्या हालचाली झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या दाव्यांमुळे तपासाला नवं वळण मिळालं असून पुढे आणखी कोणते खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विमान अपघाताच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं हा प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहे. 28 जानेवारीला अपघात झाला, पण 27 जानेवारीच्या रात्री घडलेल्या काही घटनांवर आता नव्याने चर्चा सुरू झाली आहे. समोर आलेल्या काही अहवालांमध्ये आणि दाव्यांमध्ये अपघातापूर्वी झालेल्या हालचालींचा उल्लेख करण्यात आला आहे. काही जणांचा दावा आहे की मुंबईहून विमानात बसण्यापूर्वीच्या घटनांचे अनेक पुरावे तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. असंही बोललं जातं की त्या रात्री आलेल्या एका फोननंतर संपूर्ण कार्यक्रमात बदल झाला. हा फोन नेमका कोणाचा होता? त्याचा अपघाताशी काही संबंध होता का? याबाबत अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. या विषयावर रोहित पवार आणि संजय राऊत यांनीही वेगवेगळ्या वेळी प्रश्न उपस्थित केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र सत्य नेमकं काय आहे याचं उत्तर अधिकृत तपास अहवालातूनच स्पष्ट होईल. अमोल मिटकरी देखील या फोनच्या मुद्द्याविषयी बोलले होते. पण हा फोन, याचं सत्य आता अखेर बाहेरच आलंय. एक फोन एका फाईलच्या निमित्ताने आला होता. ती फाईल आणि त्या फोनच कनेक्शन काय? हीच महत्त्वाची लिंक आजपर्यंत गायब होती आणि तीच लिंक आता लागली आहे. आज जी माहिती ओपन झाली आहे ती माहिती आपण घेतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 28 जानेवारी रोजी विमानाचा अपघात घडला. लोकांना वाटलं विमान अचानक पडलं. विमानचालकाला धावपट्टी दिसली नाही, काहीतरी तांत्रिक अडचण असेल असं लोकांना वाटलं होतं. पण याचा खरा डाव जो होता, खरा प्लॅन 27 तारखेच्या रात्री शिजला होता. आता जर आपल्याला 28 तारखेचा अपघात कसा घडला हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला अपघाताच्या आदल्या रात्री कसा प्लॅन रचला हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल. 27 तारखेच्या रात्री आपल्याला मुंबईमध्ये जिथे दादा राहत होते तिथे जावं लागेल. दादांची ती शेवटची रात्र होती हे त्यांना माहिती नव्हतं. पण त्यांच्या शेवटच्या रात्री दुसऱ्या दिवशी सकाळचा प्लॅन शिजत होता. तिथे काय घडलं याची माहिती तुम्हाला आत्ता मिळणार आहे. लक्ष देऊ नाही का? कारण पुढे जी माहिती आहे ती अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. आजपर्यंत या प्रकरणात अनेक अफवा आणि वेगवेगळेसे दावे समोर आले.
मात्र आता एका नव्या अहवालामुळे तपासाला वेगळं वळण मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर समोर आलेल्या काही माहितीमुळे पुन्हा एकदा या घटनेची चर्चा रंगली आहे. आता नजर टाकूया 27 जानेवारीच्या रात्रीवर. कारण अपघात 28 जानेवारीला झाला, पण त्याच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुंबईतील दादांच्या निवासस्थानी नेहमी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असायची. मात्र 27 जानेवारीच्या रात्रीचं वातावरण नेहमीपेक्षा वेगळं असल्याचं काही अहवालांमध्ये नमूद करण्यात आलं आहे. याच घटनांचा तपास आता अधिक बारकाईनं केला जात असल्याची चर्चा आहे. 27 जानेवारीची ती रात्र. अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. दादांनी दिवसाची सर्व कामं पूर्ण केली होती आणि बारामतीला जाण्याची तयारीही सुरू होती. मात्र त्यानंतर आलेल्या एका फोननंतर कार्यक्रमात बदल झाल्याची चर्चा सुरू झाली. तो फोन नेमका कोणाचा होता? त्यामागचं कारण काय होतं? आणि पुढे घडलेल्या घटनांशी त्याचा काही संबंध होता का? या प्रश्नांवर विविध दावे करण्यात आले आहेत. या प्रकरणाबाबत काही राजकीय नेत्यांनी पूर्वीही शंका उपस्थित केल्या होत्या. आता तपासाशी संबंधित नव्या घडामोडींमुळे या मुद्द्यांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र या सर्व बाबींवर अंतिम सत्य अधिकृत तपास अहवालातूनच स्पष्ट होईल. त्या रात्री नेमकं काय घडलं? नुसता फोन आला नाही, पण ते जे विमान होतं ते त्या रात्री लँड झालं होतं. तिथे देखील एक विचित्र घटना घडली. कारण की ते विमान गुजरातवरून आल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली होती. त्यावेळी त्या रात्री जे अनुभवी वैमानिक होते ते दादांसोबत नेहमी असायचे. मग ते त्या दिवशी का नव्हते? त्यांना गायब केलं का? त्यांना अशा लोकांना का पाठवलं की त्यांना माहिती नव्हती अशा नवख्या माणसाला का बसवलंय? आता जनता जाब विचारते. तपासातून एक भयानक दावा समोर येतोय की वैमान बदलण्याचा जो खेळ होता तो कोणा साध्यासुध्या माणसाचा नव्हता, एका वजनदार शक्तीचा होता. जुने वैमानिक असते तर कदाचित विमानात झालेली तांत्रिक छेडछाड समजली असती. म्हणून त्यांना जाणीवपूर्वक दूर करण्यात आलं. आपल्या मर्जीतल्या माणसाला घुसवण्यात आलं. हे शक्तिशाली नेते, देशाचे माजी मंत्री. त्यामुळे विमानतळ प्रशासनावर त्यांचा दरारा किती असेल हे वेगळं सांगायची गरज नाही. या सत्तेचा वापर करून त्या दिवशी विमानतळावर घोळ घातला गेल्याचा संशय होता. पण थांबा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी CID तपासाचे आदेश आधी दिले होते. चक्र वेगाने फिरत होती. इकडे टीका होत होतं, न्याय मिळत नाही. पण CID अत्यंत वेगाने काम करत होती. फडणवीस साहेब मोठ्या माशांना गळाला लावणार होते. पण घटनास्थळी जे सापडलं त्याने अख्ख्या महाराष्ट्राची झोप उडवली. एक दश पुराव्यांची साखळी आता इतकी पक्की झाली आहे. एक अतिशय मोठं नाव आता जनतेसमोर येणार होतं. खुद्द मुख्यमंत्री त्याचं नाव घेणार होते. या प्रकरणाचा छडात आता या सगळ्या प्रश्नानंतर एक मोठा प्रश्न उरतो. तो म्हणजे सत्य काय? आत्तापर्यंत जे ऐकलं, जे काही पुरावे, ज्या चर्चा आपण ऐकल्या, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की मिळालेली सगळी माहिती केवळ एक शक्यता आहे. खरंच अपघात होता की घातपात होता यावर अजूनही तपास सुरू आहे. पण अचानक रात्री कॉल येणं, गाडीने जायचं रद्द होणं, विमानाने जाणं, या सगळ्या गोष्टी अचानक झाल्यामुळे संशयाची सुई नक्की फिरते. आता खरं तर एक प्रकारे शक्यता वर्तवली जाते किंवा इंटरनेटवर जी माहिती सुरू आहे त्याच्यातून आपण माहिती देण्याचा प्रयत्न केलाय. आमचा उद्देश कोणाच्याही भावना दुखवणं किंवा अफवा पसरवणं, जनतेच्या मनात जे प्रश्न आहे त्याला वाट करून देणं आहे. मग सत्य काय ते लवकर बाहेर येईल. पण तोपर्यंत तुमच्या मनामध्ये नेमकं काय सत्य आहे? तुमची काय शंका आहे? कॉमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.